श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण तूळ राशीच्या जातकांना जानेवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे, या महिन्यामध्ये तुमचं शिक्षण, करिअर, संतती, प्रेमप्रणय आणि त्याचबरोबर वैवाहिक सौख्य कसं राहणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची तूळ रास आहे. तूळ राशीच्या जातकांना कष्टानेच सगळ्या गोष्टी मिळतात. अर्थात तुमच्या जीवनाचा जो प्रवास आहे यामध्ये कष्ट हा फार महत्त्वाचा मुद्दा राहतो आणि त्यावरच तुम्ही तुमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण स्वप्न पूर्ण करू शकता कष्टाच्या जोरावर. असाच कष्टदायी हाही महिना राहणार आहे. चला तर मग समजून घेऊयात. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता लग्नस्थानाचे मालक शुक्रदेव हे धनस्थानात गेलेले आहेत. धनस्थानामध्ये गेलेल्या शुक्रदेवांमुळे आणि त्या ठिकाणी असणारी मंगळदेवांची रास आणि मंगळदेव असणार परिश्रम स्थानात, अर्थात तुम्हाला धन संचय करण्यासाठी, धन उत्पन्नाचं साधन निर्माण करून देण्यासाठी विशिष्ट कष्ट करावे लागणार आहेत. गुरु मंगळाचा अन्योन्य योग म्हणतात आणि भावभावेश नियमाप्रमाणे धनेश धनाच्या द्वितीय स्थानात अर्थात द्वितीय स्थानात आल्यामुळे नक्कीच तुम्हाला धनवृद्धिंगत करून घेण्यासाठी विशेष परिश्रम करावे लागणार आहेत, विशेष कष्ट करावे लागणार आहेत. अर्थात हा महिना कष्टाचा जाणार आहे. याबरोबरच धनवृद्धिंगत करून देणारा ठरणार आहे. धनसंचयाकडे तुमचं विशिष्ट लक्ष असू शकेल किंवा धनवृद्धिंगत कसं होईल यासाठीचं प्लॅनिंग तुमचं जास्तीत जास्त राहणार आहे. याचबरोबर आपण चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानावरनं वाहन वास्तू याचं सौख्य पाहतो आणि सर्व प्रकारची सुखे सुद्धा आपण या चतुर्थ स्थानावरनं पाहत असतो. स्थानाचे अधिपती शनी महाराज हे पंचम स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला वास्तू वाहनाचं सौख्य प्रदान करून देतील किंवा त्या संदर्भातील कागदपत्रे किंवा इतर काही कारणांमुळे वास्तू योग लांबत आहे तर ती कागदपत्रेची पूर्तता करून देणं किंवा व्यावहारिक नियोजन लावून देणं असे शुभ संकेत या महिन्यापासून सुरू होतील. याबरोबरच वाहन खरेदी करायचं असेल तर रिसेलचं एखादं वाहन वास्तू खरेदी करून देण्यासाठी सुद्धा शनिदेवांची विशेष कृपा होऊ शकते. पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानावर आपण शिक्षण, संतती, प्रेमप्रणय या दृष्टीने विचार करतो. प्रेमप्रणयाच्या दृष्टीने विचार केला असता पंचम स्थानात आलेले शनी महाराज हे थोड्याफार प्रमाणामध्ये तुमच्या दोघांमध्ये मतवैचारिकता निर्माण करून देतील, परंतु एकमेकांचा सहवास जास्तीत जास्त लाभू शकेल. याबरोबरच शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता मेकॅनिकल संदर्भातील शिक्षण तुम्ही घेत असाल, ॲग्रिकल्चर संदर्भातील शिक्षण तुम्ही घेत असाल, कायद्या संदर्भातलं शिक्षण घेत असाल, टेक्निकल संदर्भातील शिक्षण घेत असाल तर अशा विद्यार्थी वर्गाला अतिशय शुभ ग्रहमान हा संपूर्ण महिना दर्शवतो. याचबरोबर 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थी दशेतील वर्गाला हा महिना विशिष्ट म्हणता येईल. या महिन्यामध्ये तुम्हाला एखाद्या विषयाचा जो अभ्यास खूप तणावाचा वाटत होता किंवा तो अभ्यास करताना तुम्हाला मन लागत नव्हतं, मनस्थिती स्थिर नव्हती, तर तो अभ्यास आता विद्यार्जन करून देणारा ठरणार आहे. तुम्हाला स्वतःला त्या अभ्यासामध्ये विद्या ज्ञान प्राप्त होणार आहे असे शुभ संकेत सुद्धा आहेत. याबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. स्थानावरनं आपण खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय सुद्धा पाहत असतो तर याही व्यवसायामध्ये तुम्हाला तेजी प्राप्त झालेली दिसून येईल. याबरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील सप्तम स्थान हे अतिशय शुभ स्थान मानलं जातं कारण हे केंद्रस्थान आहे. या केंद्रस्थानाचे अधिपती मंगळदेव हे तृतीय स्थानात गेलेले आहेत आणि त्याचबरोबर सप्तम स्थानामध्ये असणारे गुरुदेव या दोघांचा होणारा अन्योन्य योग अतिशय शुभ म्हणता येईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य प्राप्त होईल. तुम्ही विवाह इच्छुक युवक युवती असाल तर नक्कीच तुमचं विवाहाचं कार्य सुद्धा संपन्न झालेलं दिसेल. तुम्हाला तुमच्या विवाह कार्यामध्ये यश लाभ प्राप्त करून देतील. गुरुदेवांची विशिष्ट कृपा झाल्यामुळे जर तुमची मुलं विवाह इच्छुक असतील आणि तुम्ही पालक म्हणून त्यांच्या विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय लाभदायक म्हणता येईल. तुमच्या कार्याला गती प्राप्त होणे, कार्यामध्ये यश प्राप्त होणं असेही शुभ संकेत आहेत. याबरोबर तुमच्या जोडीदाराचं सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं मिळू शकेल. तुमच्या जोडीदारासोबत बाहेर पर्यटनाचे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत. याबरोबर भाग्योदयाच्या दृष्टीने विचार केला असता, नोकरीच्या दृष्टीने विचार केला असता, गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या प्रयत्नात तुम्ही असाल तर नक्कीच या महिन्यात प्राप्त होऊ शकते. रविदेवांची सप्तम दृष्टी भाग्यस्थानावर आलेली आहे. त्यामुळे नक्कीच कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती, पासपोर्ट, विजा, बाहेर देशात जायचंय, पण त्या कामामध्ये सुद्धा दिरंगाई होत होती, कामं पूर्ण होत नव्हती, तर नक्कीच ती कामं सुद्धा आता पूर्ण होऊ शकतील. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये ही सर्व कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला मनोइच्छित ठिकाणी
जाण्याचे शुभ संकेत येतील. परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचंय किंवा परदेशात जाऊन तुम्हाला नोकरी करायची आहे किंवा परदेशातील नोकरीमध्ये स्वदेशामध्ये राहून नोकरी करायची असेल तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा नोकरदार वर्गासाठी हा महिना शुभ प्रमाणात फळ प्राप्त. दैनंदिन जीवनामधील कर्म पाहत असतो. कर्मस्थानाचे अधिपती चंद्रदेव लग्नस्थानात आणि कर्मस्थानावर येणारी मंगळ देवांची अष्टमदृष्टी यामुळे तुम्हाला विशिष्ट कष्ट या महिन्यात करून घेतील. तुमचा उद्योग व्यवसाय संदर्भातील योग अतिशय शुभ आहे. द्रव पदार्थ केमिकल संदर्भातील व्यवसाय असतील तर ते वृद्धिंगत होतील आणि त्याचबरोबर शोभेच्या वस्तू कॉस्मेटिक या संदर्भातील व्यवसाय असतील, पार्लर संदर्भातील व्यवसाय असतील तर ते सुद्धा तेजीत आणतील. असे शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता लाभस्थानावर येणारी गुरुदेवांची पंचम दृष्टी आणि त्याचबरोबर शनिदेवांची सप्तम दृष्टी यामुळे नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्टींमधनं लाभ प्राप्त होईल. एखादं महत्त्वपूर्ण कार्य रखडलेलं आहे, थांबलेलं आहे ते सुद्धा संपन्न करून देण्यासाठी विशिष्ट कृपा शनिदेवांची आणि गुरुदेवांची तुमच्यावर होणार आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता परदेशात जाण्यासाठी स्वदेशामध्ये फिरण्याचे योग आहेत, पर्यटनाचे योग आहेत. उद्योग व्यवसायासाठी खर्च तुम्हाला या महिन्यामध्ये विशिष्ट होणार आहेत. महत्त्वपूर्ण कार्यासाठी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये काही खर्च उत्पन्न होऊ शकतील. उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सर्व कष्ट निरसन होतात. उपासनेकडे वळूयात. सर्वात प्रथम या महिन्यामध्ये मारुती स्तोत्र रोज वाचन करायचं आहे. मारुती स्तोत्र वाचन केल्यामुळे नक्कीच तुमचा लाभ वृद्धिंगत होईल. आज आपण तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर तुम्हाला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला भेट द्या. या चॅनलवरती अनेक व्हिडिओ अपलोड आहेत. त्याचबरोबर सण उत्सवांची सुद्धा माहिती दिलेली असते. याच महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीची सुद्धा विशिष्ट माहिती या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही तीही जाऊन पाहू शकता, माहिती घेऊ शकता. याचबरोबर शनिदेवांची कृपा तुम्हाला कशी होणार आहे याही बद्दलचा विशिष्ट व्हिडिओही अपलोड आहे, तोही तुम्ही जाऊन पाहू शकता. पुन्हा भेटणार आहोत की तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपणा सर्वांची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण.